आणि या जे सुपर 3 मध्ये संघ दाखल होतील त्या तीनही संघांमध्ये बॉल आउट करण्यात येणार आहे शेवटच्या दिवशी आणि त्याच्यानंतर बॉल आउट मधील त्याच्यामधील विजेता संघ सरळ फायनलमध्ये जाईल आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनलची लढत खेळवण्यात येईल. बरेचसे नियम आहेत, आम्ही वेळोवेळी आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर चिंचपाडा संघानं नाणेफेकीचा गोल जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले कैलासवासी कुमार अमर साळुंके 11 नावा संघाला. भूषण भोईर आणि वैष्णव भोईर नावा टीम कडून सलामीवीर दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवर हरेश केणी. पहिला चेंडू पंच अडावसरांचा इशारा येतोय. मॅच स्टार्ट होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पहिल्या चेंडूचं स्वागत करूया. आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ. पहिला चेंडू. सुरुवात चांगली झाली चिंचपाडा टीमसाठी. पहिला निर्धाव चेंडूनं आजच्या दिवसाला सुरुवात झाली. दोनही नावाजलेले संघ आणि या एकमेकांमध्ये बऱ्याच वेळा आमनेसामने आले असतील, परंतु आज इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होते हरेश केणीची. पाल बाल बचावला असं म्हणूया. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड असावं लागतं आणि तेच दाखवलं होतं. वैष्णव भोई नॉन स्ट्राईक एंडला होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर तिथे असताना लागला असता तर ट्रबलमध्ये आला असता, परंतु 2 निर्धाव चेंडूंनी मात्र डाबाला सुरुवात. यावेळेस पॉइंटकडे चूक होते आणि तीही कोणाकडून? अर्जुन परदेशी सारखा धुरंधर त्या ठिकाणी फक्त स्टिअर केलं होतं. अगदी असं वाटत होतं की एकही धाव जाणार नाहीये, परंतु चेंडू थोडासा टर्न झाला. परंतु अजूनही कदाचित असं म्हणूया अजून लवकर दाखल झाला होता चिंचपाडा संघ, त्यामुळं थोडीशी झोप अपूर्ण राहिली की काय हा प्रश्नचिन्ह मैदानावर पडला असावा. अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे चिंचपाडा संघाचा अर्जुन, परंतु खातं उघडलं जाते 2 या धावेनं. भूषण भोईर आक्रमक खेळाडू पाहायला गेलं तर या उल्वा नोडमधील सर्वाधिक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. ओव्हर द विकेट हरेशचा आडवा पाटनं यावेळेस मात्र स्वीपचा फटका सरळ जातो मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एवढ्या लवकर मात्र जबरदस्त हादरा बसेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु हे घडलंय. रोशननं टिपला एक सुंदर झेल आणि संपवलाय मात्र भूषण भोईरचा खेळ. आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ. आजच्या दिवशी अतिशय सुंदर गीतानं आज DJ मास्टर अर्थातच आमची सँटी आणि त्यांचं संपूर्ण संगीत कक्षानं चांगली सुरुवात केली, परंतु इथे मात्र चांगली सुरुवात झाली ती चिंचपाडा टीमची. हरेश केणीला मिळाले यश. यावेळेस फटका चांगला आहे अफलातून. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतो. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसामधील हा पहिला खणखणीत चौकार. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रल्हाद पाटील 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी दाखल झाला आणि काय स्टार्ट दिले, काय सुरुवात झाली. यावेळेस मात्र स्टेप आउट जरूर केलं होतं. चेंडू सरळ अगदी स्ट्रेट हा फटका खेचला जातोय. सिंगल अजून एक रन नावा टीमच्या टोटल्समध्ये ॲड होतोय. पहिले 4 चेंडूंवर अतिशय चांगली सुरुवात, त्यानंतर मात्र एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला
आणि अतिशय चांगल्या रीतीनं मात्र पहिलं षटक हँडल केलं ते हरीश केणीनं. फक्त 7च धावा मिळाल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट अर्थातच भूषण भोईर या खेळाडूला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 या धावसंख्येवर 1 विकेट अशी सुरुवात. पवित्र झाली ही माती, ज्यांच्या नावाने फुकते गर्वाने आमची छाती, आमचं दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करूया आपण. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर न्हावा टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 7 भूषण भोईरच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुभाष मुंडकर, अतिशय अनुभवी असा गोलंदाज, चिंचपाडा टीमकडून गेले कित्येक वर्ष सातत्यानं आजही पाहायला गेलं तर तोच परफॉर्मन्स देत असताना सातत्यानं आपण पाहत आलोय. हरीश केणीचं षटक पाहिलं, तोही फारच अनुभवी. पहिला चेंडू सरळ बॅटवर आला होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा हा फटका सिंगल रन देऊन जाईल. 1 रन कंप्लीट केली जाते. टोटल रन्स 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र फारशी चमक दाखवता आली नाही न्हावा टीमच्या खेळाडूंना, परंतु या षटकामध्ये, कारण या षटकानंतर पॉवर प्लेची षटकं तुमच्यासाठी संपणार आहेत. 3 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन आहे, त्यानंतर मिड विकेट, 2 ऑन साईडला, तर थोडासा 40 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. अथवा बॅटनं यावेळेस मात्र हा फटका सरळ जातोय मिड विकेट सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षकाकडे. 1च धाव या ठिकाणी मिळते. सुरुवात चांगली झाली चिंचपाडा टीमची. न्हावा संघाला जी रोखण्याची रणनीती पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी आखली होती अर्जुन परदेशीनं, ती आत्तापर्यंत यशस्वी ठरली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कारण 8 चेंडूनंतर 9 धावा आत्तापर्यंत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे क्षेत्ररक्षक लावलाय त्या ठिकाणी, त्या दिशेनंच गोलंदाजी केली जाते. हे खास करून वैशिष्ट्य असलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक हवे आहेत गोलंदाजाला आणि त्याच टप्प्यावर त्याच दिशेनं गोलंदाजी केली, मग गोलंदाजांसाठी नक्कीच सोपं काम असतं. क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं गोलंदाजांना. आणि आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांकडे चेंडू जातात. त्यामुळे गोलंदाजांचं यश म्हणूया फिरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. हा दुसरा धक्का बसला कैलासवासी कुमार अमर साळुंके 11 न्हावा टीमला आणि हा अतिशय महत्वपूर्ण विकेट गमावतोय तो LBW फलंदाज बाद. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. हे अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट गमावले वैष्णव भोईर. त्यामुळं दोनही सलामीवीर मात्र आपली फारशी चमक न दाखवता तंबूकडे रवाना झालेत. मधल्या फळीतील फलंदाजांना आता मात्र खेळावं लागेल. टॅलेंट जरूर आहे या टीमकडे आणि 2 वर्षापूर्वी या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ सुद्धा राहिला होता. त्यावेळेस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वैष्णव भोईर जो आत्ताच बाद झाला तोही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला या स्पर्धेचा. परंतु पहिल्या सामन्यामध्ये मात्र आपल्याला चमक दाखवता आली. नवीन फलंदाज मनीष घरत, जो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भविष्य आहे नावाज टीमचं. अगदी सॉफ्ट हँडेड फक्त यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. पहिल्या चेंडू फेस करत असताना मात्र मनीषनं ठरवलं की सिंगलनं आपण पहिल्यांदा खातं उघडूया आणि हे खातं उघडलं जात आहे. सिंगलला धावसंख्या पुढे जाते. ती आत्तापर्यंत जाऊन पोहोचले 11 या आकड्यावर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुभाष मुंडकरनं, पहिल्या षटकामध्ये हरीश केणीनं. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या टीमला तुमच्या संघाला अनुभव धावून येत असतं तेव्हा तेव्हा एक वेगळी एनर्जी मात्र यंगस्टारमध्ये जनरेट होत असते. कारण जर आपले एक्सपिरियन्स प्लेयर
अशा पद्धतीचा खेळ करत असतील तर मग आपल्याला सुद्धा करायलाच हवा. त्यामुळं जेव्हा जेव्हा चांगले अनुभवी खेळाडू चांगला खेळ करतात तेव्हा पाहायला गेलं तर यंगस्टारमध्ये एक वेगळी एनर्जी संचारत असते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर 11 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद. अगदी सर्व काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील मैदानामध्ये जाण्याची 12th मॅन करेल. 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल, परंतु ड्रिंक्स ब्रेकची गरज असेल तर 12th मॅननीच पाणी घेऊन जायचं आहे. जर 12th मॅन पाणी घेऊन गेला नाही तर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल जर तुमची जेव्हा इच्छा असेल तेव्हा. कारण कालच्या घटनेनं सर्वजण चक्रावून गेले, त्यामुळं कधीही तुम्ही मागणी करा. थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं तर बिंदास पाण्याची मागणी करा, परंतु नियमानुसार आपण 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतो आणि या षटकानंतर हे षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. त्यासाठी या दोन्ही टीमच्या 12th मॅनला माझी विनंती असेल, आपण हे षटक संपल्यानंतर लगेचच पाणी घेऊन आपल्या खेळाडूंना जायचं आहे. पुन्हा एकदा हरेश केणी पहिल्या षटकामध्ये 1 फलंदाजाला बाद करून फक्त 7 धावा देणारा गोलंदाज आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी ओव्हर द विकेट मनीसाठी हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस कव्हरच्या दिशेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. पॉईंटेड क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, 1च रन मिळेल. अतिशय स्मार्ट सुरुवात आपण म्हणूया. मनीष घरत ज्या पद्धतीनं आज खेळतोय थोडंसं डिफेंड क्रिकेट, परंतु तो खेळाडू तसा नाही आहे. ही सुरुवात आहे, निरखतोय पारखतोय खेळपट्टीला, कशा पद्धतीनं चेंडू येतात, हळुवारपणे येतात, अतिशय वेगवान. नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून सुद्धा बराचसा अभ्यास करता येऊ शकतो गोलंदाजांचा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला स्ट्राईक केला, जोरदार प्रयत्न जरूर आहे. 1 टप्प्यानिशी मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. चौकारानं मात्र धावसंख्या पुढे जात आहे. यावेळेस फटका चांगला आहे, पहिल्यांदा अगदी सिंगलसाठी ढकललं, परंतु आता मात्र एक जोरदार प्रहार. इथे मात्र मिसफिल्ड होते आणि याची शिक्षा भोगावी लागेल ती चिंचपाडा टीमला. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल चौकारासाठी. तर इथे मिसफिल्ड झाली आणि या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला 100% द्यावं लागेल. जीव तोडून गोलंदाजी होते, परंतु कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा टोकलेला एक्सलंट कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये आता आलाय बॅक टू बॅक. जवळजवळ पाहायला गेलं तर हा 3रा चौकार येतोय. काय दर्जेदार फलंदाजी प्रल्हादच्या बॅटमधून. चौथा चौकार आलाय प्रल्हाद पाटीलच्या बॅटमधून. आज मात्र फलंदाजी बहरते, फटके कनेक्ट होतात, परंतु यावेळेस सरळ जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 4 चौकारांची खेळी मात्र याच ठिकाणी स्थगित होते. इथे परतावं लागेल. 3री सफलता मिळवतोय तो चिंचपाडा संघ आणि अत्यंत महत्वपूर्ण यश पुन्हा एकदा मिळवून दिलंय ते हरेश केणी या अनुभवानं. तो खास राजू पाटील आला नावात. राजसाहेबांचा तो खास राजू पाटील आला नावात. होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा
चौकारानंतर मात्र विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो हरेश गणे हा गोलंदाज. लास्ट बॉल असेल तिसऱ्या षटकामधील नवीन फलंदाज रितेश मडवी आणि मनीष खरत ही जोडी दोघंही यंग टॅलेंट आहेत या टीमचं. समोर मात्र एक्सपिरियन्स बॉलर थोडासा यावेळेस चक्रावून टाकणारी ही डिलिव्हरी आपण पाहिली. स्लोवर पण केला होता आणि इथे मात्र कळलाच नाही हा चेंडू. फिरकसुद्धा घेतली, टप्पा पडल्यानंतर वळवण्यामध्ये यशस्वी ठरला. तिसऱ्या षटकाला सांगता होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 8च्या सरासरीनं पहिल्या 3ही फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण वळूया एक चांगल्या संगीताकडे. थँक्यू डीजे. 3 षटकानंतर 24 धावा अशी सद्यस्थितीमध्ये धावसंख्या आपण पाहतोय ती टीम नावाची. कैलासवासी कुमार अमर सोळंके 11 या नावानं हा संघ खेळतोय. तर अतिशय चांगला प्रवास आत्तापर्यंत राहिलाय. जर मिसफील्ड झाल्या नसत्या चिंचपाडा टीमकडून तर अजून थोडंसं कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी ठरला असता. परंतु ही 2 षटकं नावा टीमसाठी फार महत्त्वाची असतील कारण या 2 षटकांमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. दीपेश केणीचा पहिला चेंडू मात्र आउटसाईड ऑफ स्टंप. पंच शशी साटम सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 25 धाव्यांवर जाऊन पोहोचले टोटल टीम नावा. ओर द विकेट अकुट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. लगातार दुसरा व्हाईट बॉल. यावेळेस मैदानामध्ये थोडीशी धावसंख्या वाढवण्यामध्ये यशस्वी होतोय की काय गोलंदाज. 2 खराब डिलिव्हरीनंतर दीपेश केणी 4थं षटक यावेळेस हाताळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय अफलातून फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय 6 धावांकरता. एक खणखणीत षटकार. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. तर मनीष घरतनं सुद्धा पारखलं पहिले 2 व्हाईट बॉल्स कशा पद्धतीनं लाईन आणि लेंथ आहे गोलंदाजाची आणि आपण रिव्हर्स स्वीपचा फटका खेळू शकतो का याची त्याला सुद्धा जाणीव झाली. आणि त्यानंतर दरम्यानच्या दिशेमध्ये मात्र एक अफलातून षटकार. स्वीप केलाय अफलातून. यावेळेस पार्टनर स्वीपचा फटका. चेंडू सरळ जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक टप्प्याने सी चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. कोण नाचणार? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या. काय सुरुवात झाली या षटकाची. पहिले 2 व्हाईट बॉल्स त्यानंतर 2 चेंडूंमध्ये 10 धावा. म्हणजे स्लॉगोरचं षटक पाहायला गेलं तर ही नक्की चिंचपाडा संघाच्या संघनायकासाठी डोकेदुखी असेल कारण ज्या पद्धतीनं पहिल्या 3ही षटकामध्ये कंट्रोल केला होता ती धावसंख्या आणि आता मात्र ती धावसंख्या
वेगाने पुढे सरकतं. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. चांगल्या धावा झाल्या होत्या. या खेळाडूचं राहणं मैदानामध्ये फार गरजेचं होतं, परंतु असं काही घडत नाहीये. चांगला कमबॅक करून दिला दीपेश केणी या गोलंदाजांना. रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये मात्र बॅटची कडा आणि चेंडू फर्स्ट स्लिपला सरळ झेलला जातोय आणि एक महत्वपूर्ण सफलता यावेळेस मात्र चिंचपटा टीमला. इथे मात्र खरंच गरज होती का या फटक्याची? पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला जरूर जाईल तो नावा संघाच्या पाठीराख्यांकडून. कारण मनीष घरत पाहायला गेलं तर अगोदरच त्याचा उल्लेख केला होता. हे नावा संघाचं भविष्य आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 2-3 वर्षामध्ये त्याच्याकडून जी कामगिरी झाली आहे ती नक्कीच सुखावणारी असेल. अतिशय यंग टॅलेंट आहे, परंतु यावेळेस स्लॉगोरची षटकं सुरू होती. अजून एक षटक पूर्ण बाकी होतं आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र गमावले. रोहन घरत खेळपट्टीकडे जातोय. दीपेश केणीचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू सरळ चाललाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जेव्हा पाहिलं हिला दिल हिल्ला हिल्ला तारा हिल्ला हिल्ला दुवारे चल चला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची झाडवाली लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी अगदी पहिल्या चेंडूवर रोहन घरतनं सुद्धा चौकारानं खातं उघडलंय. त्यांना माहिती आहे राहिलेली फक्त कमी चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि अशा वेळी मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करणंच गरजेचं आहे. सुव्याताचे फलंदाज दीपेश केणी या गोलंदाजाला मात्र रिव्हर्सिव्हचे फटके खेळतात आणि त्यांना माहिती आहे थोडंसं वेग कमी आहे, त्यामुळे सहज रीतीनं आपल्याला खेळता येऊ शकतो. बॅटची कडा फ्लाइंग स्लिपकडे हा चेंडू. थ्रो चांगला, परंतु तिथे डायरेक्ट हिट जर का झाला असता तरच कुठेतरी चान्स होती. नॉन स्ट्रायक फलंदाज धावत होता. चान्स संधी जरूर होती त्या ठिकाणी, परंतु एक रन मात्र कंप्लीट केली जाते मैदानावर. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं 41 धावसंख्या. आता मात्र थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, कारण जर या षटकाचा विचार केला आत्तापर्यंत 17 धावा खर्च झाल्यात त्या दीपेश केणीच्या या ओव्हरमध्ये. रितेश मडवी हा चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 17 धावेनी हे षटक संपवलंय दीपेश केणीनं. लास्ट टूर बाकी असेल. 4 षटकांचा खेळ याच ठिकाणी थांबलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र ही धावसंख्या 10च्या पुढे रन रेटनं 41 या आकड्यावर. तर नेक्स्ट मॅच पुढचा सामना असेल कोंबडभुजे विरुद्ध कुंडेबहाळ. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. लास्ट ओव्हर आहे ही. षटक संपता दोन्ही कॅप्टन्स इथे पोहोचणं गरजेचं आहे. कुंडेबहाळ आणि कोंबडभुजे. शेवटच्या षटकाकडे आपण वळूया. स्लॉगोरच्या षटकामध्ये मात्र बरीचशी गुपितं दडली असतील. लास्ट ओव्हर ही अतिशय मोठी जबाबदारी संकेत पाटीलकडे दिली जाते. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक सरळ हातामध्ये होता, परंतु इथे मात्र झेल सुटला जातोय. सर्कलमध्ये कव्हरच्या वरतून कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका जरूर आला होता, परंतु जीवनदान दिलं जाते. या एकेरी रन धावसंख्या पुढे जाते ती 42 या आकड्यावर. रोहन घरतला मात्र मिळालंय हे जीवनदान. पहिल्या चेंडूवर संकेत पाटीलला विकेट मिळाली असती. यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे जातोय शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षकाकडे, परंतु तिथे मात्र कोणतीही चुकी नाहीये. एक अतिशय चांगला झेल टिपलाय आणि स्लॉगोरच्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी संकेत पाटीलकडून.
विकेट मिळवल्या. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वप्नील मडवी नवीन फलंदाज जातोय. रोहनकडून अपेक्षा जरूर असेल आणि ह्या अपेक्षा मात्र पूर्ण करत असताना एका फ्लॉतून स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय. चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. षटकारानं धावसंख्या 48 या आकड्यावर रोहन घरतला जीवनदान देणं नक्कीच असा विचार करत असतील. आता मात्र चिंचपाडा टीमचे सर्वच खेळाडू सर्वच पाठीराखे एक अतिशय सोपा झेल त्याचा सोडला होता. अविनाश परदेशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता परंतु अतिशय सोपा झेल त्या ठिकाणी सोडला आणि आता मात्र उत्तुंग षटकार. बॅटचा स्पीड अफलातून आहे. यावेळी थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात अजून एक रन. थोडीशी टेन्शन वाढवलंय ते संकेत पाटीलसाठी. पहिले 2 चेंडू चांगले पडले होते परंतु षटकारानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजी थोडीशी लय बिघडते. हेच दिसतंय इथे मात्र बॅटची टॉप पॅच. चेंडू सरळ लॉंग स्टॉप चाललाय. साईड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. हा एक आलाय नावा टीमसाठी नशिबाचा चौकार आणि चौकारानं मात्र नावा टीमचं अर्धशतक धाव फलकावर 53 धावा कंप्लीट होत असताना मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संकेत पाटीलचं हे षटक आता मात्र थोडंसं टेन्शन वाढवत आहे. ओव्हर द विकेट यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अत्यंत वेगानं लॉंग ऑन कडे सरकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. स्ट्राईक कडे थ्रो कन्वर्ट केला जातोय कारण त्यांना माहिती आहे अजून एखादा चेंडू खेळायला मिळणार आहे आणि या 2 धावा मात्र सुंदर रीतीने कंप्लीट केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणाव्या गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र नावा संघ पूर्णपणे सुस्थितीमध्ये पोहोचलाय. एक सुरक्षित धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय. 55 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ या चेंडूनंतर संपणार आहे परंतु या चेंडूवर मात्र किती धावा येणार हेच पाहणं औत्सुक्याचं. यावेळेस पाहायला गेलं तर गुडलेन स्पॉटवर पडलेला चेंडू पूल करायचा होता हवेमध्ये. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु 2 रन्स लास्ट बॉलला मिळाल्या त्या नावा टीमला. 57 टोटल. फायनल स्कोअर येतोय 57 ही धावसंख्या म्हणजे 5 षटकांच्या या खेळामध्ये 58 धावांचं लक्ष्य असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा कैलासवासी कुमार देवांश 11 चिंचपाडा संघासमोर 3 षटकानंतर 24 धावा होत्या आणि जर मागच्या 2 षटकांचा विचार केला तर दीपेश केणीच्या 17 संकेत केणीच्या 16 2 षटकांमध्ये आलेल्या 33 धावांना थोडासा मोमेंटम होता तो बिघडवलाय चिंचपाडा टीमचा. आता मात्र फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. नावा टीमला जे अपेक्षित होतं ज्या धावसंख्येकडे पाहिलं होतं ती धावसंख्या मात्र आले. 58 धावा करायच्यात येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. काय घडणार या सामन्यामध्ये? काय या धावा डिफेंड करण्यामध्ये नावा टीम यशस्वी होणार का की अर्जुन परदेशीचा चिंचपाडा संघ मात्र सहज रीतीनं आपल्या फलंदाजांची दहशत या मैदानावर दाखवून देणार? ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. प्रसादजी भोईर, दादरपाडा, उरणगावचा आवाज. आयोजन हा लय हाय भारी. आयोजन हा लय हाय भारी. जय हनुमान संघाचा. जय हनुमान संघाचा. चौदिशी झाला बोलबाला गोपाल शेठ नाईक चषकाचा. चौदिशी झाला बोलबाला गोपाल शेठ नाईक चषकाचा. चौदिशी झाला बोलबाला गोपाल शेठ नाईक चषकाचा. चौदिशी झाला बोलबाला गोपाल शेठ नाईक चषकाचा.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन कुंडे बहाळ आणि कोंबड भुजे नाणेफेक करण्यासाठी लगेच या आपण टॉस बॉक्स मध्ये. कोंबड भुजे टीम लवकरात लवकर या आपण. उलवा नोडमधील हा संघ आहे. बऱ्याचदा दुरून संघ लवकर येत असतात परंतु जवळचे संघ उशिराने दाखल होत असतात. तर दिलेली टी शर्ट्स घालून दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर नाणेफेक करण्यासाठी येणं फार अपेक्षित आहे. अगोदर सुद्धा आम्ही सूचना केली होती लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी धाव घ्या, कारण हा मधला वेळ जो असतो हा वेळ मिळतो. नंतर पुन्हा एकदा मॅच सुरू होते जेणेकरून सर्वांनाच अडचणी निर्माण होतात. त्यामुळं सर्वतोपरी शक्य होईल तेवढा प्रयत्न आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन कुंडे बहाळ आणि कोंबड भुजे. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार क्रीडा रसिको, आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषक 2019 एक उत्तम दर्जाचं नीटनेटकं शिस्तबद्ध आयोजन. आणि या स्पर्धेमध्ये मी प्रसाद भोईर उरण दादरपडा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण आजच्या दिवसाकडे जाऊया जिथे आपण पाहताय आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानावरती आपण पाहतोय. एकीकडे आहे अमर साळुंके कैलासवासी अमर साळुंके स्मृती न्हावा विपक्ष देवांश चिंचपाड अशा या दोन संघांमध्ये मैदानामध्ये सामना रंगलाय. पहिला सत्र संपला जातो. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना न्हावा संघाने 5 षटकांच्या मोबदल्यात 57 धावा केल्यात आणि 58 धावांचं आव्हान ठेवलंय. तर मी विनंती करतोय प्रसाद या ठिकाणी आकाशजी टकले गावठाण यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. यस प्रसाद. पहिला चेंडू गेम ऑन, जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेग सीमा पार, पहिला चौकार. येस डीजे मास्टर, खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही आणि तेच प्रयत्न मैदानामध्ये क्रिकेट रूपी द्वंद्वयुद्ध चालू असताना आपण पाहताय फलंदाज अर्जुन परदेशीने लगावलेला एक दणदणीत चौकार. यावेळचा चेंडू चांगला फटका येतोय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहताय. चेंडू अडला जातोय. क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत आपण पाहिलं. रितेश मडवीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. नक्कीच 2 धावा या क्षेत्ररक्षकाने रोखल्यात. सीमारेषेलगत आपण पाहताय 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील. त्यापैकी डीप स्क्वेअर लेग मध्ये असणारा क्षेत्ररक्षक ज्यानं मात्र 100% योगदान देत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहताय चिंचपाड संघ बिनबाद 6 वरती येऊन पोहोचलाय. पहिला गोलंदाज रोहन घरत, राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगला चेंडू, अगदी 2 क्षेत्ररक्षकांना चुकून चेंडू डीप पॉइंट सीमा पार होतोय. मिळतो एक चौकार. चिंचपाडचं क्रिकेट या नावाच्या भोवती का फिरतं याचं उत्तम उदाहरण आत्तापर्यंत लगावलेल्या 2 चौकारांनी दिले, अर्थात अर्जुन परदेशी या फलंदाजाच्या नावावर.
खूप चांगला फटका यावेळेस पहावं आणि पाहतच राहावं असा फटका आलाय. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. मैदानामध्ये अर्जुन परदेशी एक उत्तम दर्जाची फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चौकार आपण पाहिला डीप स्क्वेअर लेगमध्ये लगावला, दुसरा चौकार डीप पॉईंटमध्ये आणि तिसरा चौकार लॉंग ऑफमध्ये लागून पुन्हा एकदा मैदानाच्या चौफेर फलंदाजी कशी करावी आणि कशा पद्धतीने केली जावी याचं उत्तम उदाहरण अर्जुन परदेशीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या आपण पाहताय 14 वरती. यावेळचा चेंडू थोडीशी गती परिवर्तन होतं आणि या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये कानमंत्र दिला गेला गोलंदाज रोहनला आणि त्याचा फायदा नक्कीच मी म्हणेन या चेंडूवरती झाला असं म्हणायला वावगं ठरू नये. कारण रोहनने यावेळेस मात्र थोडंसं परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये आणि तो फेकलेला चेंडू जर आपण पाहिला तर बरोबर फलंदाजाला चकून जातोय. एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. क्षेत्ररक्षणामध्ये एक फेरबदल केला जातोय. शॉर्ट सेलिमिट ऑफचा क्षेत्ररक्षक आता मात्र अगदी सीमारेषेलगत तैनात केला जातोय आणि या लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सेलिम मिड ऑनला आणला जातोय. एक वेगळी रणनीती असणार आहे फलंदाज अर्जुनसाठी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन, थोडासा चेंडू मात्र पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूला टाकला आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला झाला असं मी म्हणेन. कारण सुरुवातीचे 4 चेंडू आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये बराचसा काही अंतर पाहायला मिळाला. तो म्हणजे फलंदाज अर्जुनला रोखण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाजाला अर्थात पहिल्या षटकाची समाप्ती केली जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कैलासवासी कुमार देवांश चिंचपाडा संघाची धावसंख्या होते बिनबाद 14 धावा. अकरा पूर्णांक 60ची सरासरी इथे मात्र राखायची. 5 षटकांचा सामना असेल आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. सुंदर आणि सुसज्ज सावध सुरुवात मी म्हणेन चिंचपाडा संघाची आतापर्यंत झाली आहे. आणि त्यानंतर अजूनही बराचसा खेळ बाकी आहे. कारण एका षटकामध्ये कोणत्याही खेळाचा निर्णय आपण देऊ शकत नाही. आता मात्र ज्या नावाच्या भोवती मी म्हणेन अलीकडच्या काळामध्ये न्हाव्याचं क्रिकेट, न्हावा गावचं क्रिकेट मात्र फिरतोय आणि जाणलं जातंय असा वेगवान गोलंदाज वैष्णव भोईर गोलंदाजी मार्गवर येतोय. यावेळचा चेंडू फलंदाज बाळा खूप चांगली मात्र कट येतो. अपर कट चेंडू आपण पाहिला डीप बॅकवर्ड पॉइंट मधून निघून गेलाय सीमा पार. चौकार. अतिशय कमी वयामध्ये चिंचपाड्यासारख्या मोठ्या संघामध्ये ज्यानं स्थान मिळवलं असा रोशन पाटील उर्फ बाळा मैदानामध्ये खेळतोय. ज्यानं या स्पर्धेमध्ये आपली वैयक्तिक सुरुवात चौकाराच्या साह्यानं केली आहे. पुढचा चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॅमिंग स्ट्रोक होतोय. कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. इथे मात्र चेंडू थांबलाय. फलंदाजाचा फटका थोडासा फसला मी म्हणेन, ज्याला या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव मिळवता आली नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे. अर्थात संघाची धावसंख्या 18 धावा. यावेळेस चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू काऊ कर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध निघून गेलाय. पुन्हा एकदा मात्र 6 धावा. मला आमदार झालं सारखं वाटतंय.
24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे दोन फलंदाज. यावेळचा चेंडू थोडंसं गती परिवर्तन होतं, परंतु इथे मात्र फलंदाज फसत नाहीये. फसलाय तो गोलंदाज. चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार. आता मात्र इथे नक्कीच थोडंसं चिंतामय वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय, कारण रोखावं तर कसं रोखावं या फलंदाजांना, यासाठी सातत्याने रणनीती आखली जाते. फलंदाज रोशन पाटील आणि अर्जुन परदेशी. यावेळचा चेंडू कार्पेट शॉट, जबरदस्त फटका, रॉकेट शॉट म्हणावा लागेल. चेंडू थांबत नाहीये, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ सीमा पार, आणखी एक दणदणीत चौकार. हे म्हणजे असं झालं, मैदानाला सीमा आहे परंतु या फलंदाजांच्या फलंदाजीला सीमा नाहीये. अशा पद्धतीने जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या चौफेर होत असताना आपण पाहताय. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू काऊ कॉर्नरमध्ये येतोय, सिंगल मिळतीये. स्वप्नील चेंडू मागे आलाय, सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहताय दुसऱ्या षटकाची समाप्ती केली जाते. अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर कैलासवासी कुमार देवांश चिंचपाडा संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 33 धावा. हॅलो, तर प्रसाद नाणेफेकीच्या कौलाकडे जाऊया. मी जयवंत नाईक साहेबांना विनंती करतोय आपण या सामन्याचा नाणेफेक करून श्री गणेश कराबा. कुंडेपहाड विरुद्ध कोंबडभुजे. तर नाणेफेकीचा कौल लागलाय कोंबडभुजे संघाच्या बाजूने, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आणि काय म्हणाल या संकल्पनेबद्दल? 24 संघांचा एकत्रित लॉट्स याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल? नाही, ते झालंच पाहिजे, कारण का हल्ली क्रिकेट फास्ट झालंय, तर कुठली टीम छोटी मोठी नाही, याच्यामुळे ठीक आहे. अगदी. तर या संकल्पनेचं स्वागत सुद्धा केलंय. गतवर्षी आपण पाहिलं होतं किंजल स्पोर्टच्या मैदानावर मोठ्या मोठ्या बलाढ्य संघांना कोंबडभुजे टीमने नमवलं होतं, त्यामुळे एक मोठा संघ आहे. काय म्हणाल, कुंडेपहाड यंदाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहे आणि काय रणनीती आखली जाईल? खास करून समाधान वास्कर एक अफलातून फॉर्ममध्ये आहे आणि त्याला रोखण्यासाठी काय वेगळी प्लॅनिंग झाले का? आता काय कुंडवल संघ इन्फॉर्ममध्ये आहे सध्या. आता विकेट काढायचा प्रयत्न करू. समाधान वास्कर आणि समाधान कातकरी या 2 विकेट गरजेच्या आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांची गोलंदाजी सुंदर आहे, त्यात करू शकतो. समाधान नाणेफेकीचा कौल विरोधात गेलाय. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. कोंबडभुजे अतिशय चांगला संघ आहे आणि खास करून गोलंदाजी त्यांची नेहमी भारदस्त राहिली आहे. काय म्हणशील, पहिल्यांदा फलंदाजी करायचं आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल आणि ही संकल्पना 24 टीमची एकत्रित लॉट्स उडवण्याची? नक्कीच ही संकल्पना नवीन आहे पण चांगली आहे. सध्या आपल्याला प्रथमतः तिचा जरा कल लागेल, पण नंतर सवय झाल्यावर चांगलं जाईल संकल्पना. आणि इथे खेळाची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्याचा अभिनंदन करतो योगेश मोगल्याचं. आणि इथे आम्ही 50-55 रन्स काढण्याचा प्रयत्न करू, कारण का आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. तर नक्कीच दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा देऊया. कोंबडभुजे त्याचप्रमाणे कुंडेवाळ. आणि आज कुंडेवाळ संघाचं नाव कान्होबा कुंडेवाळ आहे, परंतु काल दुःखद घटना आपण पाहिली तर सावळे संघाचा सावळेश्वर सावळे संघाचा काल खेळाडू आपल्याला सोडून गेला. आज सकाळी आपण त्याला श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली आणि आज हा कुंडेवाळ संघ त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कैलासवासी कुमार अमर साळुंके 11 कुंडेवाळ या नावानं खेळणार आहे. तर दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कौल लागलाय तो कोंबडभुजे संघाच्या बाजूनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यस प्रसाद. थँक्यू दीपक. आणि यावेळचा चेंडू हलक्या हातानं सन्मान दिला जातोय. सॉफ्ट हँडेड बॅटने खेळला हा चेंडू आपण म्हणावा लागेल. फलंदाज रोशन अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते.
30 चेंडू आणि 58 धावा अशा पद्धतीचं समीकरण असताना ते समीकरण सोडत असताना कोणत्या प्रकारे इथे मात्र गुंता दिसत नाही या दोन फलंदाजांमध्ये. खूप चांगलं मात्र शांत डोक्याने क्रिकेट आता मात्र खेळण्यास सुरुवात त्यांच्या वतीने झाली आहे. हा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय, शॉर्ट्स लिमिट ऑफला येतोय, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता इथे 42 वर. विचार केला इथे आपण तर 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी 14 चेंडूचा खेळ बाकी आणि 16 धावांची गरज असेल. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढलाय, गॅप शॉट असेल, प्रयत्न खूप चांगले आहेत, डीप विकेटमध्ये चेंडू थांबवला जातोय, सिंगल मात्र नक्कीच मिळाली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 1 ने वाढली, अर्थात जाऊन पोहोचले 43 वर. खरं तर सातत्याने आपण पाहतो दीपक, खूप चांगली संकल्पना आखली जाते आणि आज एका क्रिकेटरबद्दल दुसऱ्या क्रिकेटरमध्ये असणारं जो काही प्रेम, आपुलकी, आदर आणि सन्मान जो पाहायला मिळतोय, तर नक्कीच मनापासून धन्यवाद देईन या सर्व क्रिकेटरांचं की खूप चांगली संकल्पना आखली जाते. प्रत्येक वेळी एकमेकाबद्दल आदर केला जातो. इथे आपण विचार केला तर षटक संपलं जातं, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देवांश चिंचपाडा संघाची धावसंख्या होती बिनबाद 44 धावा. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला, हे गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. आता दारूला सोडाला आमचे कमरला घोडाला, आता दारूला सोडाला आमचे कमरला घोडाला. सोन्याच्या साखल्या या आमचे गल्यान, सोन्याच्या अंगठ्या या बोटान, आता सोन्याच्या साखल्या या आमचे गल्यान. थँक्यू डीजे मास्टर. आतापर्यंत चालू असणाऱ्या खेळामध्ये या 2 फलंदाजांच्या खेळीमुळे एक नक्कीच प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सरांचं एक छोटंसं वाक्य आठवलं की पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि ते सुद्धा प्रयत्न तेच चालू आहेत, आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट मैदानामध्ये होताना दिसतोय. आणि आणखी मित्र काय म्हणावं या संकल्पनेबद्दल, जिथे मी विशेष कौतुक करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर, तदनंतर त्यांचे सहकारी सतीश म्हात्रे, हरेश दापोलकर यांचं सुद्धा. कारण विचार केला तर खरी आपली स्पर्धा ही नेहमी आपल्याशीच असते. कालच्यापेक्षा स्वतःला आपण आज कशा पद्धतीनं सिद्ध करतो, कशा पद्धतीनं चांगलं प्रेझेंट करतो, त्याच्यावरती बरंचसं काही अवलंबून असतं. आणि म्हणूनच सातत्याने या गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये दरवर्षी एक चांगली संकल्पना पाहायला मिळत असते. आणि का आपण सातत्याने म्हणतो ग्रामीण टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले, तर त्याच्यातील एक उत्तम उदाहरण हा चेंडू पॅटची आउटसाइड एज घेतली होती, पण इथे मात्र फलंदाज अर्जुन परदेशी बाल बचावलाय. एक साधा आणि सोपा असा झेल मिस झालाय आणि इथे मात्र अर्जुन सारख्या महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान मिळते. समीकरण जर आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि विजयासाठी चिंचपाडा संघाला 14 धावांची गरज आहे. हा चेंडू कोलवा टप्प्याचा होता, सहजरित्या खेळून काढला चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय, सिंगल मिळते. आणि या सिंगलच्या साह्यानं आपण पाहिलं चिंचपाडा संघ 45 वर आलाय आणि विजयासाठी आता मात्र चिंचपाडा संघाला 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 19 धावा, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये आल्या 11 आणि आता मात्र रोहन जबरदस्त गोलंदाजी करत आहे. रोहनचा विचार केला, पहिलं षटक हाताळत असताना ज्याला 3 चौकार आले होते तो रोहन आता मात्र सावधरित्या गोलंदाजी करतोय. कारण ज्या रोहनला पहिल्या षटकातील सुरुवातीचे 4 चेंडू जे मात्र त्याचे
14 धावा आल्या आणि त्यानंतरचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव फेकले आणि तिथून त्याचा आता मात्र मानसिक बळ वाढलाय. हा चेंडू हवेमध्ये अजूनही आहे. काय घडेल, कोणता आकडा असेल? यस, अंपायर सिग्नल, इट इज सिक्सर. मुंबई से आया मेरा दोस्त 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 सलाम करो साथ को खाओ पियो. या 6 धावा येतात आणि या 6 धावांच्या साह्यानं आपण पाहिला तर 51 वरती धावसंख्या येऊन पोहोचले. खूप चांगला फटका, ताकदीने मात्र खेळलेला हा फटका आहे, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे फलंदाज रोशन पाटील होतोय झेलबाद. वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बर्बादी के सुन मेरे अमीना दीदी काय सांगू मेरी बर्बादी के सुन मेरे अमीना दीदी काय सांगू मेरी बर्बादी के सुन मेरे अमीना दीदी. या स्पर्धेतील आतापर्यंत 51 धावांची सर्वात मोठी भागीदारी आतापर्यंत मी म्हणेन पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत झाली आहे. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येतो राकेश भोईर. अर्जुन परदेशी एकीकडे आपण पाहताय स्ट्राईक एंड फलंदाज आणि आता मात्र राकेश भोईर येतो 3ऱ्या क्रमांकावरती. संघाची धावासंख्या जर आपण पाहिली तर धावाफलकावरती लागली आहे 51 धावा. विजयासाठी आपण पाहताय 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. खूप चांगला फटका, गॅप सिलेक्शन, चेंडू आपण पाहताय सीमारेषे लगत पकडला जातोय, परंतु तेवढ्या वेळेमध्ये अतिशय चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्यानं चिंचपाडा संघ 58 धावसंख्येचा प्रवास करत असताना 24 चेंडूंच्या मोबदल्यात आतापर्यंत पोहोचलाय 53 वरती. उर्वरित 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. शेवटचं षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी चिंचपाडा संघाला 5 धावांची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय एकीकडे न्हावा तर दुसरीकडे देवांश चिंचपाडा असे 2 संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढतायत आणि हे सर्व होत असताना प्रत्येक जण आपल्या परीनं चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाज झालाय आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी शेवटचं षटक हाताळतोय मनीष घरत. चेसिंग कंपल्सरी असेल, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. वर द विकेट, क्या बात आहे. अतिशय वेगाने चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू मात्र येतोय निर्धाव. 5 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 5 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 धावा. यावेळचा फुलटॉस चेंडू, गॅप सिलेक्शन, स्ट्रेट टू बॉलर, चेंडू स्क्रीनवर जाऊन आदळतोय आणि मिळत आहेत 4 धावा. विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज. स्कोर लेवल झाला आणि हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी, फलंदाज ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू निर्धाव येतोय. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. अजूनही आपण विचार केला तर 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बरेचसे सामने आपण पाहिले तसे गोलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजाने सुद्धा जिंकलेत, पण हा सामना काय घडणार. हा चेंडू विजयाचा फटका येतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार, विजयाचा चौकार. या चौकाराच्या साह्यानं आपण पाहताय चिंचपाडा संघ हा सामना 1 हाती जिंकतोय. विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा दिल्या जात आहेत.